हे जे पांढरं दिसते का, हा जो पांढरा भाग आहे हा अन्ननलिकेचा भाग आहे, जास्त स्वायलिंग ट्यूब इथं. त्यानंतर आता बघा ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, पोट आहे देखी पण खाली पडले ते, त्याच्यामध्ये ह्याला काढता येते, काढलं तर काय होणार आहे, खराब होणार आहे. कारण हे काय आहे, वरतीचं केमिकल आहे, हे कुठलं केमिकल आहे, फॉर्मिलिन. आता फॉर्मिलिन हे असं केमिकल आहे की ज्याच्यामध्ये मानवी शरीराचा अवयव किंवा कुठल्याही चमड्याची जी काही वस्तू आहे ती वस्तू त्याच्यामध्ये अशी साठवून ठेवली तर ती कितीही वर्ष टिकते. लक्षात आलं का? तर हे बघ, जी तुम्हाला तिची पोट दिसते ना वरचं, हे कोटीपोट आहे. लक्षात आलं का? कोटीपोटाचा भाग आहे इथं. आणि त्याच्यानंतर हा जो का भाग दिसतोय बघा, हे दिसते का मधमाशाच्या झाडाला, हे म्हणजे तुमचं कुठलं आहे, हे 2 नंबरचं पोटाला रेटिक्युलम असं म्हटलं जातं. हे रेटिक्युलम मध्ये काय असतं, इथं फिल्टर आहे, कुठली वस्तू काय होत नाही, पुढे जात नाही. आता ह्याच्या खालच्या बाजूला बघा, खाली तुम्हाला दिसेल, हे बघा इकडं मोठ्या मोठ्या जाळ्या दिसतात बघा, या दिसतात का, मोठ्या मोठ्या ज्या जाळ्या दिसतात हे म्हणजे तुमचं खरं पोट, ज्याच्यामध्ये काय आहे, प्रोटोझोआ आणि मागाशी काय सांगितलं मी, रोमेन लिकर ह्याच्यामध्ये आहे. जीवाणू आणि काय असतात, प्रोटोझोआ असतात. आणि आता याच्यामध्ये काय होतंय, खालच्या बाजूला इथं सगळ्यात खाली हेच पोट आहे बघा, हे बघा, हे दिसते का, हे मधला भाग आहे की, ही जी काय मधला भाग आहे हे म्हणजे तुमचं खरे पोट आहे. खरे पोटाची जी हे असते, म्हणजे खरे पोटाचा जो लेअर असतो तो अगदी बारीक केसाळ असतो. तुम्ही वजडी हा प्रकार खाल्ला असाल तर तुमच्या लक्षात येईल, वजडीमध्ये काय असतं बघा, मोठ्या पोटाचा जास्त भाग नसतोय, पण बारीक बारीक जे काळपट दिसतं बघा, काळपट, आपण त्याला काळजासारखं म्हणतो बघा, काळपट असते वेगवेगळे बारके बारीक तुकडे केले, ते म्हणजे कुठलं आहे, शेवट म्हणजे खरे पोट. लक्षात आलं का? तर अशा पद्धतीनं ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके.